हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 17 मेच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, आता खरंच ही मालिका पाहायला मजा येणार आहे. कारण एकीकडे सरकार आणि नंदा या दोघींची युती झाली आहे. या दोघींनी हातमिळवणी केली आहे की आता सखीची सगळी प्रॉपर्टी लुबाडायची असेल तर एकमेकांमध्ये भांडायचं नाही, एकमेकींच्या साथीने लढायचं. सरकारने नंदाबरोबर युती केली आहे. तर दुसरीकडे कान्हाने ठरवलंय ज्या दिवशी राघव कामतचं वर्षश्राद्ध असेल त्या दिवशी सरकारचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा. पण कान्हाकडे कोणताच पुरावा नाही आहे. आता तर सरकारच्या डोळ्यांचा रंगसुद्धा बदलला आहे. मग कान्हा हे कसं करणार? तर फ्रेंड्स, लवकरच खरी तेजस्विनी कामत आणि कान्हाची भेट होणार आहे आणि वर्षश्राद्धाच्या दिवशी कान्हा खऱ्या तेजस्विनी कामतला घेऊन सखीच्या घरी पोहोचणार. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकारला नंदा मावशी चांगली झापते आणि म्हणते, मनस्विनी, मी तुला तुझ्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या बोटाच्या नखापर्यंत ओळखते. तू असंच करणार हे मला माहीत होतं. त्यामुळे मी जर दोन एकसारख्या दिसणाऱ्या पोरी पैदा करू शकते, मग माझ्या व्हिडिओचे झेरॉक्स का काढून घेऊ शकत नाही? मी तेच केलं. सरकारला खूप राग येतो आणि नंदा सरकारकडे आपला फोन परत मागते. सरकार तिला फोन परत देते आणि मग नंदा पुन्हा एक ठसकेबाज लावणी गात गात सरकारला चिडवत आपल्या रूममध्ये जाऊ लागते. तेवढ्या सरकार जोरात ओरडते, थांब. नंदा थांबते आणि सरकारकडे रागारागाने पाहते. सरकार तिच्या समोर येते आणि पूर्ण आपली शक्ती हिंमत एकवटते आणि म्हणते स स स तिला नीट बोलता पण येत नाही आणि कशी बशी म्हणते सॉरी. नंदा विचारते, काय काय बोललीस तू? मला तर ऐकूच आलं नाही. अगं काय बोलली तोंडातल्या तोंडात? एड्याची जत्रा मेली. अगं या म्हाताऱ्या बाईला आता नीट ऐकू येत नाही, थोडं जोरात बोलायचं. सरकारला समजतं या बाईला सगळं ऐकू आलंय, ही नाटक करते. आणि मग सरकार पूर्ण शक्ती पूर्ण ताकद एकवटते आणि जोरात ओरडते सॉरी. तेव्हा कुठे नंदाला खूप आनंद होतो. नंदा हसू लागते आणि म्हणते, आत्ता कसं ऐकू आलं? तुझ्या या गोड गोड तोंडातून सॉरी ऐकायला खूप भारी वाटतं बरं का. असं म्हणून नंदा मावशी परत जाऊ लागते. तर सरकार तिला थांबवते आणि जा विचारते, आई तू असं का करतेस? मला एक्सपोज करून तुला काय मिळणार आहे? एकदम तेजस्विनी सारखी ती बोलती. आणि हे ऐकून नंदाला जबर धक्काच बसतो. नंदा विचारते, काय बोललीस? आई आई. खरंच फ्रेंड्स, या नंदाचे जे एक्सप्रेशन्स आहेत ना ते एक नंबर आहेत. नंदा म्हणते, आई तुझ्या तोंडून आई ऐकल्यावर असं वाटलं जसं काय तमाशामध्ये अभंगच ऐकला. सरकार खूप चिडते. नंदा मस्त सोफ्यावर जाऊन बसते आणि म्हणते, ए कायदाशीने, एक नंबरची कायदाशीने तू, एक नंबरची व्हिलन. आणि मला आई म्हणून मला इमोशनल करते का गं? आई म्हणून काहीच फायदा नाही आहे. सरकार नंदाजवळ येते आणि म्हणते, कसं आहे आई, जर तुला पैसा हवा असेल तर या घरात तुला पैसा फक्त मी देऊ शकते. आणि जर तू मला एक्सपोज केलं तर ना तुला काय मिळणार ना मला काय मिळणार. आपण दोघी एकमेकींमध्ये असंच भांडत राहिलो ना तर तिसऱ्याचा फायदा होईल. त्यापेक्षा आपण दोघी हात मिळवणी करूया, एकमेकांची साथ देऊया आणि एकमेकांच्या सोबतीने सखीची सगळी प्रॉपर्टी लुबाडूया. नंदाला सुद्धा हे पटतं आणि नंदा सरकारला म्हणते, कसं आहे ना मनस्विनी, तुझं मन एक नंबरचं काळं, पण तू जे बोलते ना ते पांढरं शुभ्र आहे, हे मला पटतंय. ठीक आहे, मग आता आपण दोघी एकमेकींसोबत. असं म्हणून नंदा हात पुढे करते. सरकारला खूप आनंद होतो की नंदा तिच्याशी हात मिळवणी करायला तयार झाली आहे. आणि मग या दोघी एकमेकींच्या हातात हात देतात, पार्टनरशिप करतात, त्यांची युती होते. फ्रेंड्स, म्हणजे आता सरकारचा त्रास कमी होणार आहे. कारण जर नंदा तिच्या बाजूने असेल तर सरकारला थोडा तरी त्रास कमी होईल. नंदाकडूनच आपल्या अपेक्षा होती की ती सरकारची जिरवेल, पण शेवटी ती पण सरकारची आईच, पैशांची लालची, ती शेवटी सरकारला जाऊनच मिळाली. आणि मग दुसरा दिवस उजाडतो आणि सखी ही नवीन कुल्फी बरोबर, आता कुल्फी ही तिसऱ्यांदा बदलली आहे. एक नवीनच कुल्फी या मालिकेत आली आहे. सखी आणि कुल्फी रस्त्याने जात असतात आणि कुल्फी म्हणते, आज मदर्स डे आहे ना,
तर मी माझ्या आईसाठी गुलाबाची फुलं घेतली आहेत. सखी म्हणते हो हो खूप छान झालं, पण आता चल लवकर, आपल्याला लवकर घरी जायचं आहे. पण तेवढ्यात कुल्फीला एक गोळा दिसतो, गोळ्याची गाडी दिसते आणि ती म्हणते सखी दीदी मला आहे ना गोळा खायचा आहे. सखी म्हणते ए नाही नाही गं, किती ऊन आहे, आणि जर एवढ्या उन्हात तू असा रस्त्यावरचा अनहायजेनिक गोळा खाल्ला ना आणि आजारी पडली तर तुझे आई बाबा मलाच ओरडतील. पण कुल्फी हट्ट करते, नाही मला गोळा खायचा आहे, नाही मला गोळा खायचा आहे. सखी तिला समजवण्याचा प्रयत्न करते, अगं बाळा आता गोळा नको खाऊ, नंतर मी तुला खाऊ घालेल. पण कुल्फी काय ऐकत नाही आणि हट्टच धरते. आणि त्याच वेळेस चक्क आपला कबीर किर्लोस्कर तेथे असतो. कान्हा म्हणतो अहो या इतक्या रणरणत्या उन्हात बर्फाच्या गोळ्याला नाही म्हणणं म्हणजे पौर्णिमेच्या रात्री चंद्राला काळा म्हणण्यासारखं आहे. सखी कबीरकडे रागारागाने पाहते आणि कुल्फीला म्हणते कुल्फी आता तर गोळा खायचाच नाहीये. कबीर गाडीवरून खाली उतरतो, सखी आणि कान्हासमोर येतो, कुल्फीला हाय करतो. कुल्फीसुद्धा त्याला हाय जिजू असं म्हणते. दोघेच एकमेकांशी गप्पा मारत असतात आणि कान्हा म्हणतो मी तर माझ्या माणसाला गोळा खाऊ घालणार आहे. सखी चिडून म्हणते तू माझा नाही आहे ना मी तुझी आहे. आणि मग कान्हा म्हणतो हो तुम्हाला कोण म्हटलं, मी तर कुल्फीला माझी व्यक्ती म्हणत होतो. त्यामुळे सखीचा चांगलाच पोपट होतो. ती कान्हाकडे रागारागाने पाहते आणि कान्हा विचारतो हो की नाही कुल्फी. कुल्फी म्हणते जिज्जू एकदम बरोबर. आणि ती सखीला पुन्हा एकदा हट्ट करते, मला गोळा खायचा आहे, मला गोळा खायचा आहे. त्यामुळे सखीचाही नाईलाज होतो आणि सखी या गोळेवाल्याला म्हणते दादा पटकन एक गोळा द्या. तेवढ्यात कान्हा म्हणतो दादा थांबा, आता माझ्या आवडत्या व्यक्तीसाठी गोळा बनवायचा आहे, मग मीच गोळा बनवणार, मी तुम्हाला ही संधी कशी देऊ, थांबा मीच गोळा बनवतो. असं म्हणून कान्हा हा स्वतः गोळा बनवायला येतो. तर हा गोळेवाला म्हणतो दादा पण, तर कान्हा म्हणतो अहो टेन्शन घेऊ नका, ती माझी भाची आहे आणि माझ्या हातचा गोळाच तिला आवडतो. त्यामुळे गोळेवाला गप्प बसतो आणि मग कान्हा गोळा बनवू लागतो. आणि गोळा बनवता बनवता तो आपल्या संपूर्ण आयुष्याचं तत्त्वज्ञान या दोघींना देतो. कान्हाला सखीचा राग कमी करायचा असतो. कान्हा बर्फाचा एक तुकडा हातात घेतो आणि कुल्फीला म्हणतो पहा कुल्फी बाळा, हा बर्फाचा तुकडा आहे, हा बर्फाचा तुकडा जर तू असाच खाल्ला तर तुला त्रास होईल, होईल की नाही. सखी म्हणते हो नक्कीच होईल. कान्हा म्हणतो रागाचं सुद्धा असंच असतं, राग असाच ठेवला ना तर त्याचा आपल्याला खूप त्रास होतो. मग काय करायचं असतं, आता हे जे बर्फाचं मशीन आहे, गोळ्याचं मशीन, यामध्ये हा बर्फाचा तुकडा टाकला आणि असा गरा गरा गोल गोल फिरवला की त्याचा असा किस होतो, म्हणजे हा किस आपण खाऊ शकतो. तसंच रागाचं सुद्धा असतं, राग असा गरा गरा फिरवला की रागसुद्धा कमी होतो आणि त्याचा त्रास आपल्याला होत नाही. सखीला समजतं कान्हा सगळं तिलाच उद्देशून बोलतोय. आणि मग कान्हा हा बर्फाचा गोळा तयार करण्याची प्रोसिजर सुरू करतो. सगळ्यात आधी बर्फ हा किसून घेतो आणि कुल्फीला म्हणतो पहा कुल्फी बाळा, आपला बर्फ आता किसून झाला आहे. त्यानंतर असा ग्लास घ्यायचा, या ग्लासमध्ये हा बर्फ टाकायचा आणि मग त्याला आधार लागणार आहे, कारण तू या ग्लासमधून हा बर्फ बाहेर काढला तर तो असा एकत्र राहणार नाही, पडून जाईल, तू त्याला पकडणार कसं. त्यासाठी त्याला या काडीचा आधार हवा आहे. आता बर्फ असो किंवा हा हाडामासाचा गोळा, त्याला आधार तर हवाच. सखी कान्हाकडे पाहून तोंड वाकडं करते. कुल्फी म्हणते एकदम बरोबर. कान्हा ही काडी लावून बर्फाचा गोळा बाहेर काढतो आणि कुल्फीला विचारतो कुल्फी बाळा आता तूच सांग, हा बर्फाचा गोळा असाच खाल्ला तर त्याची काही चव लागेल का. कुल्फी म्हणते नाही नाही चव नाही लागणार. कान्हा म्हणतो मग त्यासाठी त्याला सरबत द्यावं लागतं. नात्याचं सुद्धा असंच आहे, नात्यात प्रेम ठेवायचं असेल तर नात्यामध्ये आपुलकी विश्वास हे सगळं टाकावं लागतं, हे सरबत टाकावे लागतात, तेव्हा तो गोळा गोड बनतो. असं म्हणून कान्हा हा एक एक करून या बर्फाच्या गोळ्यावर लाल सरबत, हिरवं सरबत, केशरी सरबत हे सगळं सरबत टाकतो. आणि मग कुल्फीला म्हणतो आता यावर चाट मसाला टाकायचा आहे, चाटते रे जाओगे. आणि तो या चाट मसाला या बर्फावर टाकतो आणि सखी आणि कुल्फी या दोघींना म्हणतो तुमचा प्रेमाचा बर्फाचा गोळा तयार आहे, कान्हा स्पेशल. आणि कुल्फी हा गोळा खाऊ लागते. सखी ही कान्हाकडे रागारागाने पाहत असते. कान्हा विचारतो कसा झालाय गोळा, तर कुल्फी सांगते जिजू एकदम तुझ्यासारखा, एकदम मस्त. कान्हा खूप खुश होतो. सखी मात्र तोंड वाकडं करते. कुल्फी ही खुश असते, पण त्याच वेळेस बाजूला उभे राहून बर्फ खात असलेले दोन गुंड मात्र सखीकडेच पाहत असतात आणि सखीला छेडायचं असं ते ठरवतात. सखीकडे ते घाणेरड्या नजरेने पाहत असतात. कान्हा म्हणतो
कसं आहे ना बेबी सरकार, नात्यांचं असंच असतं. नात्यांमध्ये कधी कधी असा उन्हाळा येतो, पण त्याला बर्फाचा गारवा द्यायचा असतो. म्हणजे नातंसुद्धा पुन्हा सुधारतं. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. बाहेर कितीही उन्हाळा असला ना, तरीसुद्धा हा कबीर आहे ना, तुम्हाला कोठून गारवा मिळेल हे तुम्हाला तुमचंच करायचं नाही. तेवढ्यात गोळेवाला म्हणतो, दादा पण ऊन खूप जास्त आहे. तर कबीर म्हणतो, खरं आहे तुमचं, दरवर्षी असंच वाटतं की ऊन खूप जास्त आहे. तसंच नवरा बायकोच्या प्रत्येक भांडणानंतर असंच वाटतं की हे भांडण मागच्या भांडणापेक्षा जास्त आहे. पण ऊन कधी निघून जाईल, कधी पाऊस पडेल आणि राग कधी निघून जाईल, कधी पुन्हा एकदा एकत्र नवरा बायको येतील हेच सांगता येत नाही. आणि गोळेवाल्याला सुद्धा हे पटतं. सखी कान्हाकडे रागारागाने पाहत असते आणि हे गुंडसुद्धा रागारागाने सखीकडे पाहत असतात. आणि मग हा गोळेवाला म्हणतो, पण बायकोचा राग लय डेंजर हो, लवकर जात नाही. कान्हा म्हणतो, काय बोललात वा दादा, काय बोललात. सखी कान्हाकडे रागारागाने पाहते तर कान्हा म्हणतात, अहो काय बोललात, असं बोलायचं असतं का, काही पण बोलतात तुम्ही. सखी ही कुल्फीला म्हणते, कुल्फी चल लवकर, आपल्याला घरी जायचंय. असं म्हणून ती कुल्फीला नेऊ लागते. तर हा गोळेवाला म्हणतो, ओ ताई, माझा ग्लास कुठे घेऊन चालला, तो ग्लास तर ठेवून जा. आणि सखी कुल्फीला म्हणते, कुल्फी बाळा, तुला गोळा येथेच खावा लागेल. कुल्फी गोळा खात असते आणि त्याच वेळेस हे दोन गुंड सखीला पाहून शिट्टी वाजवतात. सखी आणि कान्हा त्यांच्याकडे पाहतात तर हे गुंड आपापसात बोलू लागतात, ए भावा, किती गरम होतंय रे, असं वाटलं होतं बर्फाचा गोळा खाऊन बरं वाटेल, पण इथं गरम जास्तच वाढलंय ना. तर दुसरा गुंड म्हणतो, व्हय ना, आता एवढं हॉट हॉट वातावरण झालंय, मग आपण तरी काय करणार. आणि सखीकडे पाहून हे दोघे घाणेरडे प्रकारे हसू लागतात, एकमेकांना टाळ्या देतात. सखी खूप चिडते. कान्हाला सुद्धा राग येतो. आणि मग कान्हाला आठवतं की जेव्हा सखी आणि तो बाहेर फिरायला गेले होते तेव्हा सखीकडे असेच दोन गुंड घाणेरड्या नजरेने पाहत होते. आणि सखीला घेऊन कान्हा बाजूला गेला होता. तेव्हा सखीने त्याला विचारलं, तू त्यांना काही बोलला का नाहीस, मला असं वाटलं तू एखाद्या चित्रपट किंवा मग सिरियलमधल्या हिरोसारखा मारामारी करशील. तेव्हा कान्हा हा सखीला म्हणतो, बेबी सरकार, तुम्हाला आठवतंय का, एकदा आपण दोघे फिरायला गेलो होतो तेव्हा सुद्धा असंच घडलं होतं. तर सखी म्हणते, कान्हा, मी काहीच विसरत नाही, मला सगळं आठवतंय. कान्हा म्हणतो, मग हे सुद्धा आठवत असेल की तुम्ही मला म्हणाला होता की तू त्या गुंडांची चित्रपट किंवा मग सिरियलच्या हिरोसारखी का धुलाई केली नाही. आज त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. असं म्हणून कान्हा हा त्याचा चष्मा काढून ठेवतो आणि त्याच्या डोळ्यात आग असते. हे पाहून सखी चांगलीच घाबरते की आता कान्हा या गुंडांना काही सोडणार नाही. कान्हा या गुंडांजवळ येतो आणि त्यांना जाब विचारतो, ए, जास्त गरम होतं का रे तुम्हाला. तर हा गुंड विचारतो, ए हिरो, आता का तू आम्हाला गार करणार का. आणि तो हसू लागतो. तेवढ्यात दुसरा गुंड म्हणतो, ए भाऊ, तू थांब रे, मी पाहतो या हिरोकडं. असं म्हणून हा गुंड पुढे येतो. सखी खूप घाबरते की आता येथे काय होणार आहे. आणि हा गुंड कान्हावर जोरात हात उगारतो, पण कान्हा त्याचा हात पकडतो आणि त्याला उलटा करून त्याच्या कंबरड्यात जोरात लाथ देतो. हा गुंड भिंतीवर जाऊनच डोकं आपटतो. आणि मग त्यानंतर दुसरा गुंड कान्हावर धावून येतो. कान्हा त्याला अशी जोरात फाईट मारतो की हा गुंड जमिनीवरच लोळतो. आणि मग कान्हा त्याला पकडतो आणि त्याला खूप मारतो. ढिशोम 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 ढिशोम. कुल्फी घाबरते, सखीसुद्धा घाबरते. हे दोन्ही गुंड कान्हाच्या अंगावर धावून येतात, पण कान्हा त्याचा पायच पकडतो आणि त्याला एकानंतर एक रप्पा रप्पा त्याची चांगली धुलाई करतो. हा गुंड घाबरून हात जोडून तेथून पळून जातो. आणि मग कान्हा दुसऱ्या गुंडालाही मारतो. दुसरा गुंडसुद्धा तेथून पळून जातो. सखी ही चांगलीच घाबरलेली असते. कुल्फीसुद्धा घाबरते. कान्हा हा सखीजवळ येतो आणि म्हणतो, कसं आहे ना बेबी सरकार, आपल्या माणसांना झालेला त्रास ना कान्हा सहन करू शकतो ना कबीर. कबीरचं म्हणणं त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं नाही, त्यामुळे मग कान्हाला आपलं रूप त्यांना दाखवावं लागलं. सखी म्हणते, शेवटी कान्हा असो किंवा कबीर असो, दोन्ही खोटाडेच. कमीत कमी त्या गुंडांचा हेतू तरी स्पष्ट होता, पण तू तर सगळं लपून छपून केलंस आणि माझा विश्वासघात केला. कान्हा, तू माझा खूप मोठा विश्वासघात केला आहेस. तू मला फसवलंय. त्यामुळे तू काहीही केलं ना तरीसुद्धा तुला आता माझ्या आयुष्यात जागा नाही आहे. मी तुला कधीच स्वीकारणार नाही, हे लक्षात ठेव. हे ऐकून कान्हाला खूप वाईट वाटतं. सखी कुल्फीला घेऊन तेथून निघून जाते. कान्हा विचार करतो, आता या सखीला कसं समजून सांगायचं. आणि मग थोड्या वेळानंतर कान्हाची आई अपर्णा त्यांच्या घरी किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि आईच्या डोळ्यावर हात ठेवतो.
आणि विचारतो, सांग बरं कोण आलंय? तर आई म्हणते, कबीर, तुझ्याशिवाय कोण असणार आहे? तर कान्हा विचारतो, तू येथे काय करतेस? कधीही पाहिलं की काहीतरी काम करत असतेस. आता इतकी वर्ष काही काम केलं नाही, त्याचा कोटा काय 2-4 दिवसातच भरून काढणार आहे का? चल, तू काही काम करायचं नाहीये, चल बाहेर. असं म्हणून कान्हा अपर्णाला घेऊन बाहेर येतो, सोफ्यावर बसवतो आणि आईला हॅपी मदर्स डे म्हणून मातृदिनाच्या शुभेच्छा देतो. हे ऐकून अपर्णाला आनंद होतो आणि कान्हा म्हणतो, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. असं म्हणून तो अपर्णाला गिफ्ट देतो. तर कान्हाने चक्क अपर्णासाठी गजरा आणलेला असतो आणि हा गजरा पाहून अपर्णा खूप खुश होते आणि म्हणते, काय रे कान्हा, गजरा तर बायकोला देत असतात, आईला नाही. तर कान्हा म्हणतो, असं काही नसतं. आणि बायकोचं म्हणशील तर मी बायकोसाठी सुद्धा गजरा पाठवलाय, पण तो एका वेगळ्या व्यक्तीच्या हाताने. आणि इकडे सखीसुद्धा मदर्स डेसाठी साडी नेसून तयार झालेली असते आणि कान्हाची सिक्रेट एजंट वेदू तिच्यासाठी गजरा घेऊन येते. म्हणजे कान्हानेच तिच्याकडे गजरा पाठवलेला असतो. गजरा पाहून सखी खूप खुश होते आणि विचारते, तुला गजरा कुठे सापडला? तर वेदू सांगते, अहो मॅडम, मी बाजारात गेले होते भाजीपाला आणायला, तेथे गजरा दिसला आणि मला वाटलं आपल्या सखी मॅडमला गजरा खूप शोभून दिसेल म्हणून गजरा आणलाय. कसं आहे ना, आपल्याकडे ना कोणत्याही बाईने गजरा घातला ना की तिचं सौंदर्य आणखीनच वाढतं. तर सखी म्हणते, अरे एक्झॅक्टली सेम, कान्हासुद्धा संक्रांतीला हेच बोलला होता की गजरा घातल्यावर बाईचं सौंदर्य आणखीनच वाढतं. पण आपण कान्हाचं नाव घेतलं हा विचार करून सखी खूप दुःखी होते आणि हा गजरा ठेवून देते. तिला आठवतं की कान्हाने संक्रांतीच्या दिवशी स्वतःहून तिच्या केसात गजरा माळला होता आणि म्हणाला होता की गजरा माळल्यावर बाईचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं. वेदू ही सखीला विचारते, मॅडम, तुम्हाला कबीर दादाची आठवण आली ना? खरं खरं सांगा. सखी वेदूकडे वळून रागारागाने पाहते तर वेदू कान पकडते आणि म्हणते, सॉरी सखीताई, हा तुमचा पर्सनल मॅटर आहे, पण तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला तर प्रत्येक गोष्टीत कान्हा दादाची आठवण येणार आहे. मग तुम्ही काय सगळं सोडून द्याल का? तुम्हाला प्रत्येक श्वास घेताना कान्हा दादाची आठवण येणार आहे, मग तुम्ही जगणं सोडून द्याल का? असा विचार नाही करायचा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे लिहून ठेवलंय तेच होणार. मग तुम्ही कितीही पळण्याचा प्रयत्न केला ना तरी तुम्हाला ते टाळता येणार नाही. असं म्हणून वेदू तेथून निघून जाते. सखी या गजऱ्याकडेच पाहत राहते, खूप इमोशनल होते. आणि इकडे कान्हाने अपर्णाच्या केसांमध्ये गजरा माळलेला असतो. अपर्णा खूप खुश होते आणि सांगते, हा गुणसुद्धा तू तुझ्या बाबांकडूनच घेतला आहे. कान्हा विचारतो, कसा? तर अपर्णा सांगते, तुझे बाबासुद्धा माझ्यासाठी नेहमी गजरा आणायचे. मग एखादी बिझनेस डील झाली किंवा त्यांना एखाद्या गोष्टीचा खूप आनंद झाला असला ना की माझ्यासाठी गजरा घेऊन यायचे आणि स्वतःच्या हाताने माझ्या केसात गजरा मारायचे. अपर्णा म्हणते, तुझ्या बाबांना जाऊन 12 वर्ष झाली आहेत. पुढील आठवड्यात त्यांचं श्राद्ध आहे. ते गेल्यापासून आपलं कुटुंब हे अपूर्ण आहे. एकदा का तू सखीला या घरी घेऊन आलास ना, आपलं कुटुंब परिपूर्ण होईल. कान्हा म्हणतो, आई, मी तुला वचन देतो, मी सखीला लवकरच या घरी परत घेऊन येईल आणि तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. अपर्णा खूप खुश असते. कान्हा म्हणतो, जेव्हा कधी तू बाबांबद्दल बोलतेस ना तेव्हा मन भरून बोलते आणि हरून जातेस. तर अपर्णा सांगते, अरे तुझे बाबा होतेच तसे, खरंच त्यांच्यासारखा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. आणि तेवढ्यात कान्हाचा फोन वाजतो. तर वेदूने त्याला कॉल केलेला असतो. कान्हा विचारतो, हो बोल वेदू, काही अपडेट? तर वेदू सांगते, बॉस, सखी मॅडमने तो गजरा घेण्यास नकार दिलाय, मला नाही वाटत त्या केसात गजरा माळतील. कान्हा विचारतो, काय झालं? तर वेदू सांगते, तो गजरा पाहताच त्यांना तुमची आठवण आली आणि त्या खूप इमोशनल झाल्या. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण मला नाही वाटत की त्या गजरा माळतील. तर कान्हा म्हणतो, वेदू, माझ्यापेक्षा सखीला जास्त कुणीच ओळखत नाही. मी तुला लिहून देतो, सखी नक्कीच गजरा माळून येणार, तू पाहतच राहा. हे ऐकून वेदूला आनंद होतो आणि मग थोड्याच वेळात सखी ही तयार होऊन हॉलमध्ये येते. सगळेजण तिची वाट पाहत असतात. सखीने सुंदर साडी नेसली आहे, ती छान दिसतीये, त्यामुळे सगळेजण तिचं कौतुक करतात. सरकारसुद्धा तू खूप छान दिसतीये असं नाटक करते. तेवढ्यात वेदूला दिसतं की सखीने खरंच कान्हाने दिलेला गजरा केसात माळलाय. त्यामुळे वेदू खूप खुश होते आणि मनात म्हणते, वा बॉस, मानलं तुम्हाला, खरंच सखी मॅडमने हा गजरा केसात माळलाय. मग सरकारच्या पाया पडते सखी आणि सरकारला घट्ट मिठी मारते. पण सरकारला काही हे आवडत नाही आणि सखी म्हणते, आई, हॅप्पी मदर्स डे. सखी
हे आपल्याला विश करते, त्यामुळे सरकार खुश होते, घरातले सगळेच खुश होतात. आणि सखी म्हणते, आई आज किती वर्षानंतर मी मदर्स डे साजरा करते. नाहीतर याआधी सखीला सरकारची आठवण येते, सरकार चिडते, पण म्हणते जाऊ दे ना सखी बाळा, आज इतका आनंदाचा दिवस आहे, आज इतक्या वर्षानंतर आपण दोघी एकत्र आहोत या दिवशी, कशाला मग जुन्या कटू आठवणी काढते, आपण सुखात राहूया. सखी म्हणते हो आई, मला जुन्या कटू आठवणी नकोय, मला फक्त तू हवी आहे, आज तू माझ्याबरोबर आहे ना, याचा मला खूप आनंद झाला आहे. सरकारला सुद्धा आनंद होतो. आणि इकडे कबीर आणि किरण हे दोघे एकत्र असतात. किरण चिडून म्हणतो, कबीर हे काय बोलतोयस तू, राघव कामतच्या श्राद्धाच्या दिवशी तू सरकारला एक्सपोज करणार, पण हे कसं शक्य आहे, आपल्याकडे फक्त एकच पुरावा होता आणि तो म्हणजे सरकारच्या डोळ्यांचा रंग, पण सरकारने आता तो सुद्धा बदलला आहे, आपली हवाच काढून टाकली आहे, आपण काही केलं ना तरी सरकारला एक्सपोज करू शकत नाही. आणि त्यात जर खरी तेजस्विनी जिवंत असती तर ते शक्य झालं असतं, पण आता ती सुद्धा आशा नाही आहे, सरकारला एक्सपोज करणं अशक्य आहे, अशक्य. हे ऐकून कान्हा खूप चिडतो, किरणकडे रागारागाने पाहतो आणि म्हणतो, किरण हे काय बोलतोयस तू, अशक्य वगैरे काही नसतं, जर आपण प्रयत्न केले ना तर सगळं शक्य होऊ शकतं. हो मला मान्य आहे, थोडा वेळ लागेल, पण आपण नक्कीच सिद्ध करणार की सरकार किती मोठी खोटाडी आहे आणि तिने किती मोठा प्लॅन बनवला आहे. मला मान्य आहे की आपल्याला थोडा वेळ लागेल, पण आपण मेहनत करूया ना. आणि जर तुला मला मदत करायची नसेल ना तर नको करू, कारण मी समर्थ आहे, मी एकटा सगळे पुरावे शोधेन आणि त्या सरकारला एक्सपोज करेल, कारण माझी बाजू सत्याची आहे आणि सत्य हे कधीच हरत नाही, शेवटी सत्याचाच विजय होतो. किरण म्हणतो, कबीर हे काय बोलतोय, आजपर्यंत मी नेहमी तुझी साथ दिली आहे आणि यापुढे सुद्धा देईल. आपण दोघे मिळून सगळे पुरावे शोधून काढूया आणि तुझ्या इच्छेप्रमाणे श्राद्धाच्या दिवशीच त्या सरकारला एक्सपोज करूया. कान्हा म्हणतो, सरकार आता तू संपली, मी तुला सोडणार नाहीये, मी तुला वचन देतो, लवकरच तो दिवस येईल जेव्हा मी तुला रस्त्यावर भीक मागायला बसवेल, नाहीतर मी माझं नाव सांगणार नाही. कबीर देवदत्त किर्लोस्कर. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. कान्हामध्ये एक वेगळीच एनर्जी, एक वेगळाच उत्साह दिसतोय आणि कान्हाने आता फक्त आठवडाभराची मुदत घेतली आहे. एका आठवड्याच्या आत तो सरकारला एक्सपोज करणार आहे. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की किरण जे बोलला ते अगदी योग्य आहे. सरकारला एक्सपोज करण्यासाठी पुरावे हवे असतील आणि कान्हाकडे एकही पुरावा नाही आहे. आता सरकारने डोळ्यांचा रंग बदलल्यामुळे सगळं संपलंय. त्यामुळे कान्हाला जर सरकारला एक्सपोज करायचं असेल, सरकारचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं असेल, तर एकमेव मार्ग आणि तो मार्ग म्हणजे तेजस्विनी. खरी तेजस्विनी जर कान्हाच्या हाती लागली तरच कान्हा सरकारला एक्सपोज करू शकतो आणि हाच चमत्कार घडणार आहे असंच वाटतंय. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड येथेच संपतो. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. एकीकडे सखीने महामूर्खपणाचा कळस केलाय आणि आपली सगळी प्रॉपर्टी या सरकारच्या नावावर करतीये, आणि इकडे कान्हाला काहीही करून सरकारला वर्षश्राद्धाच्या दिवशी एक्सपोज करायचं आहे. मग कान्हाकडे जो सगळ्यात मोठा पुरावा होता, डोळ्यांचा रंग, तो तर संपलाय. आता त्याच्याकडे एकमेव मार्ग म्हणजे खरी तेजस्विनी, आणि ती जिवंत आहे हे आपल्या सगळ्यांना समजलंय. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं, एवढ्या खोल दरीत पडून सुद्धा तेजस्विनी जिवंत आहे, सुखरूप आहे, स्वतःच्या पायांवर चालू शकते, शुद्धीत आली आहे आणि आता लवकरच तिची आणि कान्हाची भेट होईल असंच वाटतंय. मग हा एपिसोड पाहायला खूप मजा येईल. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार ही चक्क संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेईल. म्हणजे सखी ही सगळी प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करेल आणि सरकारला म्हणेल, तेजस्विनी कामत, जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळालं आहे. पण हे सगळं ऐकून गौतम खूप दुःखी होईल. गौतम देवबाप्पासमोर जाईल आणि म्हणेल, बाबा जर तुम्ही खरंच असाल ना तर काहीतरी होऊ द्या, खऱ्या तेजस्विनी वहिनीला परत येऊ द्या, चमत्कार होऊ द्या. आणि हा चमत्कार घडणार. खरी तेजस्विनी ही स्वतःच्या पायावर चालू लागेल. पण तेजस्विनीला जर या सरकारचं सत्य समोर आणायचं असेल आणि कान्हाला सुद्धा या सरकारचं सत्य समोर आणायचं असेल तर एकच पर्याय, आणि तो पर्याय म्हणजे या सगळ्यांना एकमेकांसमोर यावं लागणार आहे.
तेजस्विनी आणि कान्हाची भेट झाली तरच हे शक्य आहे. मग आता तेजस्विनी आणि कान्हाची भेट होईल का? कान्हा राघव कामतच्या श्राद्धाच्या दिवशी सरकारला एक्सपोज करू शकेल का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.